राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। चंदननगर पोलिसांच्या अभिलेखावरील सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरात सराईतावर गोळीबार केल्याने तो जखमी झाल्याची घटना खराडी आवळवाडी रोड येथे शनिवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओंकार दिलीप भंडारी वय वर्ष 26 राहणार चंदननगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी फिर्याद दिली आहे। चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील ओंकार भंडारी आणि आदिल रईस मलिक याचा शोध चंदननगर पोलीस घेत असताना दोघेही बाईफ कंपनीच्या मोकळ्या जागेत बसलेले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार शोध घेतला असता भंडारी तेथे पोलिसांना दिसला। त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर पिस्टल रोखले। पोलिसांनी सरेंडर होण्यास सांगितले असतानाही त्यांनी फायर केली। प्रत्युत्तरात पोलिसांनी उपनिरीक्षक ढावरे यांनी भंडारीच्या दिशेने फायर केले। यामध्ये गोळी त्यांच्या मांडीमधून आरपार जाऊन गंभीर जखमी झाले होते। त्यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले। अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहे। पोलीस उपायुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, एसीपी प्रांजल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या पथकाने हद्दीमधील वारंवार निर्माण होत असलेल्या गुन्हेगारांची दहशत कमी करून कायदा सुव्यवस्था राखल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। गुन्हेगारीच्या बाबतीत पोलीस ॲक्शन मोडवर असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आदर वाढला आहे।